षटकांची मॅच असणार, 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. जिथे डिक्लेअर झोन आहे तुम्हाला लगेच पंच खून करतीलच. खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता. बबन येतो, बबन चौधरी, बबन सळ एन कडून रमेशला देखील आपण पाहू शकता कोणत्या पोझिशनला जातो रमेश. त्यांचा अतिशय चांगला यष्टीरक्षक आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण पॉइंट, शॉट पॉइंटला एक शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षण. एक मिनिट फक्त टी शर्ट वेगळी घातली आतिशने. आतिश रेग्युलर खेळाडू त्यांचा. येस 10:35 ला बघा सामना सुरू होतोय. चला गोलंदाजी मार्कावर आपण पाहू शकता. बेला बबन स्ट्रायकला काना. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आपण मिड ऑफला रमेश आहे तिथे त्याकडे झाली मिस फीड. चेंडूचा वेग कमी केला होता पण उचलण्यासाठी वेळ घेतला. 2 धावेने खातं उघडलं ते मोहिली 40+ संघाचं आणि 2ने आपण खातं उघडत आहे कानाचं देखील. पिंटा जोशी देखील बघा खूप चांगलं गुणलेखन करतायत. सुरुवात चांगली झाली स्पर्धेची. बबन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द कट मार्क होता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण, मिड ऑन लाईक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लाट थोडंसं डीप मध्ये तैनात केलंय बबन चौधरी. राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतोय. हो चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून चेंडू. पॉवर प्लेचा योग्य वापर, लॉंग ऑफ सी मार्शा पार, चौकार. खणखणीत चौकार आलाय. कारण पॉवर प्ले मध्ये ना पिंटा जोशी फक्त तुम्हाला क्षेत्ररक्षक त्यांना भेदायचे असतात आणि तेच भेदलंय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक, मिड ऑफला त्यांच्या बाजूने चेंडूला काढलाय. खूप चांगली बॅटिंग कानाच्या माध्यमातून बघायला मिळते. अरे काना एक चांगला बॅटर आहे. कारण अंतरली चषक आम्ही स्पर्धा पाहिली होती, काय बॅटिंग केली होती कानाने, जबरदस्त बॅटिंग केली होती. ती देखील आपण एक दिवसीय स्पर्धा होती. आज आमच्या सोबत समालोचकाच्या भूमिकेत विनोद पाटील देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर बबन, राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतो. स्ट्राईकला काना बॅक पडे जाऊन कट करतात. यावेळेला शॉट ऑफ लाईनचा चेंडू पंच वाईड चिखून करतायत. अवंत धावने भर धावसंख्या दाखल करते मोहिली 40+ संघ. 1 धाव मिळते यावेळेला आपण वाईडच्या स्वरूपात. अवंत धावने भर धावसंख्या दाखल करते 7. राम पाटील यांचं देखील आगमन होतंय. आज देगावचे चांगले खेळाडू. फुलटॉस आहे ऑन साईडला. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे राजेश तिथे, चूक होणार नाही. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळाली. काना बाद होतोय, बबनला यश मिळतंय. पहिला धक्का आपण होता बसलाय. नाही बघा पाणी जर तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही पाणी सेवन करू शकता. मैदानातच पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. खूप चांगला झेल घेतला राजेश चौधरीने, खूप चांगला झेल. अतिशय राजेश या संघाचा खूप चांगला आपण इथे गोलंदाज देखील, क्षेत्ररक्षक देखील आणि त्याने खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला. अप्रतिम झेल, लाजवाब झेल बघायला मिळालाय. सुरुवात चांगली झाली. एक चौकाराला विनोद पाटील पहिल्या षटकात, विकेट देखील गेल्या पहिल्या षटकात. रेल्वे मैदानाबद्दल मग अशी विनोद पाटील देखील सांगितलं की डोंबिवली पश्चिमला बघायला गेले तर मैदान कमी आहेत, पण त्यातल्या त्यात हा मैदान खूप चांगलं आहे. तुम्हाला 3 साईडला भरपूर आपण आता षटकार तुम्ही मारू शकता. एकाच मागे जर बघितलं तर डिक्लेअर झोन आहे आणि या मैदानाच्या दिशेने जर आपण आलो तर प्रल्हाद म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने या आपण आता रेल्वे मैदानावर राजेश चौधरी यांनी झेल घेतलाय. या मैदानावर आलं तर प्रल्हाद म्हात्रे यांची अटळ आहे. खूप चांगलं सुशोभीकरण केलंय त्यांनी. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण बोलले तर उन्हात आपल्याला जर उन्हाचा जास्ती त्रास होता आपण सावलीत देखील बसू शकता. बबन हो चांगला चेंडू होता यावेळेला वेगाने शरीराच्या दिशेने आला. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटर आलाय आपण पाहू शकता. यावेळेला सुनील म्हात्रे आलाय. नाही चांगली गोलंदाजी बबनच्या माध्यमातून बघायला मिळते. चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. रमेशला देखील आपण पाहू शकता. फ्लेक्झिबल क्रिकेटर रमेश आणि रेल्वे मैदानचं नातं खूप जुनं आहे. 2 बंधू राजा आपण पाहू शकता. चंद्रकांत आणि सुनील ही जोडी, म्हात्रे बंधूंची जोडी मैदानावर आपण पाहू शकता. बबन ऑन साईडला वळवलं यावेळेला. पायचा पंचांचा इशारा काय तर यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एक स्तंभ दाखवला म्हणजे 1च धाव मिळणार आहे. दर्शक दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. पिंट्या जोशीचं मी तर म्हणेल ना रेल्वेचं मैदान म्हणजे खूप मोठं मैदान आहे, चांगलं मैदान आहे. बादशाहपेक्षा ह्या मैदानात तुम्हाला
तर डिक्लेअर झोनला स्ट्राईक चेंज नसणार आहे, ते आम्ही सातत्याने सांगतोय. पिंट्या जोशी हा मैदान बघितलं तर निसर्गाच्या सानिध्यात बसलेले बघा किती प्रचंड निसर्गाची सावली झाडं आहेत. बबन तो सुनील हो यावेळेला सोडून दिलाय, पंच वाईट शिकून करतायत. पिंट्या जोशीला किती जजमेंट आहे बघा. पिंट्या जोशीने आधीच एक धाव वाढवली ना, अंदाज आहे ना, क्रिकेट खेळल्यात ते, त्यांना माहिती आहे कुठे चेंडू पडल्यानंतर किती लगेच पंच वाईट देते. देखील एक चांगले आपले ते क्रिकेटर आहेत. बबन पुणे गोलंदाजी मार्कवर, बबन चौधरी राईट आर्म ओर द मार्क होतोय. सायकला सुनील म्हात्रे फुलटॉस आहे हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. रमेशने खूप चांगला झेल घेतलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, बॅटर बाद. अजून एक यश मिळतं बबनला. सुरुवात दमदार झाली आहे. आपण इथे चोळेगाव 40+ संघाची रमेशने काय झेल घेतला नाही. सितू बघा, सितू चौधरी मला वाटतं त्यांचं अभिनंदन करतोय. नाही सितू चौधरी या संघाचा एक जबरदस्त बॅटर आहे. आजही आम्हाला सुभाष मैदानची ती बॅटिंग आठवते, काय सितूने बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग. नाही सितू सारखा जर बॅटर या संघामध्ये आहे ना, त्याचा वापर करणं पिंट्या जोशी फार गरजेचं आहे. मी तर म्हणेल त्याच्यासारख्या बॅटरला तुम्ही सलामीला पाठवायला पाहिजे, कारण जेवढ्या धावा येतील त्या प्लस असणार आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 2 बॅटर बाद, मोहिली 40+ संघ 9 धावा. सुनील बाद होतोय. आता नवीन बॅटर येतोय, आपण पाहू शकता यावेळेला 4थ्या क्रमांकावरती सुभाष येतोय. सुभाष आणि चंद्रकांत जोडी, चंद्रकांतला स्ट्राईक मिळाले नाही पहिल्या षटकात. आता पाहायचं कशा प्रकारे इथून बॅटिंग केले ते. P1 संपलंय, जरा फास्ट खेळायचं आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जाणार आहेत. आणि तुमचा एक खेळाडू 30 सर्कलमध्ये बघा दशरथ सोरका ते लगेच इशारा करतायत. ते 2 ऑफिशियल पंच राजेश आलाय. राजेशला आपण पाहू शकता, राजेश चौधरी गोलंदाजाच्या आपण तर गोलंदाजाच्या भूमिकेत. विनोद खूप चांगला झेल पकडला मिड विकेटला, बंदीत चालले त्याचा मिड विकेटला राजेश. स्ट्रायकेला आपण पाहू शकता चंद्रकांत. राजेश P2चं षटक हाताळतोय 52 एन कडून. ओ वेल्लेप केलाय, पंचांकडे पाहिलंय. पंच बघा भीष्मासारखा तटस्थ उभी आहेत, कोणत्या प्रकारची मुवमेंट करत नाहीये. डॉट चेडूची समाप्ती ते स्वयंसेवक बघा आमचे संपूर्ण लक्ष देत आहेत. रागाई 40+ चिंचोडापाडा 40+ संघ ओ पुन्हा त्या बॅककडे जाऊन कट करत होता. ग्रामस्थ मंडळ आपण तर कुंभारखानपाडा सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी सहकार्य. पिंट्या जोशी स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. आणि रेल्वे मैदान म्हटलं तर या मैदानावर आताच एक स्पर्धा झाली, मला वाटतं शनिवार रविवार, आणि आज लगेच सोमवार मंगळवार. चांगली सुरुवात केली राजेशने, 2 चेंडू डॉट गेले. राईट आर्म ओर द मारा करतोय. हो आज आपण तर चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त 3 चेंडू फेकलेत. पिंटरशी पाहिलं आपण बघितले तर पंचांकडे देखील, पण पंच कोणत्यापैकी खून करत नाहीत. संदीप भाणे मॅन फ्रॉम अडिवली, दशरथ सोरखाते मॅन फ्रॉम दावडी. संदीप भाणे देखील बघा नाईट स्पर्धा करतात, डेला देखील उपस्थित असतात. चांगली पंचगिरी. राजेशने क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं बदल केला होता, मिड ऑफला पण बबनला आणलंय. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे तिथे रमेश मेडॉनला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. रमेशने एक झेल पकडला बघा, किती आत्मविश्वास वाढलाय. धावसंख्या रियांकामध्ये मोहिली 40+ संघ 10 धाव संख्या आपण पाहू शकतो. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळते चोळेगाव 40+ संघाच्या माध्यमातून राजेश. हो फटका यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू चालला मिड विकेटला. बंदिश आहेत तिथे, जोपर्यंत चेंडूला फीड करतील. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 12. चंद्रकांत आणि आपण तर सुभाषी जोडी मैदानावर भागीदारी एक करते. चंद्रकांत आपण एक धावेने खेळतो, 4 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू होता यावेळेला, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर शरीराच्या दिशेने आला. सॉफ्टने फक्त चेंडूला पुश केलं. 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. या षटकात राजेशच्या धावा आल्या. पिंट्या जोशी आम्हाला सांगतायत फक्त 4. गोलंदाजी आवडली असेल तर राजेशसाठी टाळ्या होऊन जाते. जरी विकेट मिळाला नाही पण गोलंदाजी खूप चांगली केली, कंजूस गोलंदाजी केली. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. मोहिली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा झाल्या 2 बॅटर बाद 13. नेक्स्ट मॅच चला सापाड आणि कोळेगावचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सापाड 40+ आणि कोळेगाव 40+.
चला एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. संदीप भाणे देखील खून करतात बघा. संदीप जरा थोडंसं खेळाडूंना पुशअप करत राहा. नाही, काल संदीपने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. सावली मैदान एवढं काळोख पडलं ना पिंट्या लगेच. त्यामुळे आमच्या पंचांना धन्यवाद देऊ, खास करून संदीपने सांगितलं की फटाफट खेळा, कारण नंतर बॅटिंग करणारा संघाला मोठा फटका बसला. चेसच झाल्याने धावा. बंदिश चौधरी आलेत. बंदिश आला स्ट्राईक. आपण गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग एक क्षेत्रक्षण. आपण शॉर्ट लेग रिझन मध्ये स्क्वेअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑन ला एक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफ ला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळत आहे. एक क्षेत्रक्षण आपण डिपिश पॉइंटला आपण पाहू शकता. सितू चौधरीला आपण पाहू शकता. किरण आपण तर शॉर्ट कव्हरला आहे. हो, यावेळेला आपण तर वेग होता पण दिशेने नियंत्रण आहे. पंच वाईट चिकून करतायत. अवांत धावाने भर जाऊ शकत आपण कधी 14. बंदिश बघा थोडंसं फॉलो थ्रू मध्ये बघतोय कशा प्रकारे वाईट चेंडू फेकलाय. बंदिश राईट राऊंड तिकडे मारक होते. हो, उडवला चेंडू, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. हो, झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले केले. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात पाहू शकता. यावेळेला 16 धावा धाव फलकात पाहू शकता. बॅटिंग आपण तर यावेळेला करतोय तो सुभाष आणि चंद्रकांत जोडी. इथून सुभाषला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 50 ते 55 धावा करायच्या असतील तर. बंदिश सुभाष ओ लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. नोमॅन लँड्स मध्ये जोपर्यंत चेंडू पडतो, चेंडूला फीड केलं जातंय. सहज त्याने 2 धावा पूर्ण केल्या. संजय येत आहेत. 10 धाव फलकात पाहू शकता. यावेळेला 18 धावा. सोडेगाव संघ बघा घाई करत नाही पिंट्या जोशी, कारण का नाईटला त्यांनी घाई केली. सामना गमवावा लागला त्यांना बेतोडेच्या अगेन्स्ट. मिसफील्डमुळे ज्या धावा गेल्या ना तिथे त्या संघाला पराभूत व्हावं लागलं. बंदिश गोलंदाजी मार्कवर टाकला सुभाष. हो, झेलची शक्यता. लिडिंग एज आहे. एक धाव इथे आपण तर कंप्लीट केली जाते. 19 धावा. नाही, मागे गेल्यावर स्क्रीनच्या मागे गेल्या तर चेंडू डिक्लेअर आहे. पडद्याच्या आत गेल्या तर डिक्लेअर झोन आहे. अन्यथा तुम्हाला धावून काढावं लागणार आहे. नाही पिंट्या जोशी, हे नियम आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. ते काही खेळाडूंना नियम माहिती नसतात, त्यामुळे ते थांबतील. 19 धावा. स्ट्रायकेला चंद्रकांत. 19 धावा. हो, डान्सिंग डाऊनच्या बाजूतून एक धाव इथे पूर्ण केले. ते कट चांगली केली होती यावेळेला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फील्डिंग. पिंट्या जोशी हा जर मैदान ओपन असता हा चौकारच गेला असता. 20 धावा. पण रेल्वे मैदान आहे, जे मैदान आहे त्याच्यात आपण चांगलं क्रिकेट खेळतोय. कारण का मी तर म्हणेल बादशाहपेक्षा हे मैदान खूप चांगले. निसर्गाची सावली आहे. मस्त तुम्ही मॅच झाल्यानंतर बसू शकता, सामना एन्जॉय करू शकता. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील सावलीमध्ये रिलॅक्स होतो. 20 धावा. स्ट्रायकेला बॅटर आपण सुभाषला पाहू शकता. चंद्रकांतला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पूल केला. या वेळेला झेलची शक्यता आहे. रमेशनी झेल सोडलाय. सोप्पा झेल सोडला रमेशनी. इथे 3 धावा नाही डिक्लेअर. बघा तुम्हाला पुन्हा एकदा सूचना करतो, महिला संघ पडद्याच्या त्या साईडला गेलं तर तुम्हाला डिक्लेअर झोन मिळेल. जर पडद्यामध्ये अटकला चेंडू तर डिक्लेअर झोन मिळेल, अन्यथा तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. 10 धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 3 ने पुढे शकते. 23 धावा. शिवाजी देखील येतात, लवकर येतात शिवाजी. बघा ना, तिसरी मॅच आहे काठाई फुटी प्लसची. अध्यक्षांचा संघ इनएक्शन मध्ये बघायला मिळेल. रमेशनी सोप्पा झेल सोडला मिड विकेटला. स्ट्रायकेला आपण चंद्रकांतला पाहू शकता. फुलटॉस आहे. कवासला उडवलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय बबनचं. थोडीशी गती कमी केली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय, विकेट मिळतं का पाहायचंय. धाव संख्या 2 ने वाढते. 10-25. या षटकामध्ये धावा येत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. या षटकात धावा आल्या तब्बल आपण बघितले तर अतिशय आपण पाहू शकता. बेला पाणी तुम्ही जलपान करू शकता. 10 धावा आल्यात. भाविक म्हात्रे आणि ऋषी मध्ये ऋषी आपण तर ऋषी अर्जुनभाई पाटील यांच्यामध्ये मॅच असणार आहे 3 वाजता. यस, प्रकाश लवकर ठेवली मॅच. बरं झालं आजच ठेवली. 25
25 धावा आहेत. जलपान तुम्ही करू शकता. नेक्स्ट मॅच सापाड 40+ आणि कोळेगाव 40+चे कॅप्टन टॉससाठी या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला जरा वेळ कमी घ्या. बघा जवळजवळ 15 मिनिटं झाल्यात 3 षटकाला. अजून तुमच्याकडे आपण तर वेळ अजून 10 मिनिटाचा. 11-10 मिनिटात तुम्हाला 2 षटकं फेकायचे. 3 षटकासाठी 15 मिनिट योग्य वेळ घेतलाय. राजेश आलाय. राजेश चौधरी दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. धावा दिले दाखल कधी 25 मोहिली 40+ संघ. इथून आता 12 चेंडूमध्ये किती धावा करतो पाहिजे. 18 चेंडूमध्ये 25 केल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची पाहणी केली होती यावेळेला. राजेश बघा थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. तर त्याला माहिती आहे इथे विकेटला फार महत्व आहे. राजेश साकेला चंद्रकांत. हो खोलो टपाचा खोदून काढला. यावेळेला मिड ऑफरून चेंडू चाललाय. डीपला क्षेत्ररक्षण जोपर्यंत आहे किरण. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो गुड थ्रो गुड थ्रो. कौतुक करेल किरणचं देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 27 धावा. पिंट्या जोशी चेंडूवरती येणं वाकणं चेंडूला उचलणं 3 क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे वेळ जातोय. राजेश हो चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू राजेशचा. थोडासा गती कमी केली. चेंजचा पेस होता यावेळेला राजेशची. चांगली गोलंदाजी बघायला मिळते राजेशच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. साकेला चंद्रकांतला आपण पाहू शकता. ओ अतिशय सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते बघा. पिंट्या जोशी फ्रंट फुटर आणले होते बॅटरला. यावेळेला ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. खूप चांगली गोलंदाजी. राजेशचं कौतुक करेल. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर या षटकात देखील दुसऱ्या षटकात आल्यात. आपण आता दुसऱ्या स्पेलमध्ये आले. अप्रतिम गोलंदाजी. 2च धावा दिल्यात आणि 3 चेंडू त्याने फेकला जातं. जबरदस्त गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. तो बॅकफुट गेला कट केला. यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केले. ते सितू जात आहे चेंडूला फीड करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 28 धावा. चांगली गोलंदाजी. राजेशचं कौतुक कर. खूप चांगली गोलंदाजी. नियंत्रण गोलंदाजी. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28. 4 चेंडूचा खेळ झालाय. राजेश सुभाष पूल केलाय. झेलची शक्यता आहे. झेल होतं का माझा. रमेश येतोय. प्रयत्न केले. झेल ड्रॉप. गुड थ्रो गुड थ्रो. काय फेकी बघा ना. ऑन द स्टंप फेकी. 30 धावा. रमेशने आतापर्यंत बघा 1 झेल पकडलाय. 2 झेल सोडलेत. मी तर म्हणे कुठेतरी चांगला क्षेत्ररक्षक असणं फार गरजेचं आहे. बादशाह प्रीमियर लीगला झेल पकडले तरी ती पिंट्या जोशीच्या संघामध्ये ते अंतिम चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅटर बाद होतं इथे. 1 ने पुढचे धावसंख्या धावफल करते. बडे पाहू शकता 31 धावा. दशरथ धाव आहे की असे नाही का बॅटर बाद आहे. नसणारे बॅटर बाद नाही ना दशरथ. नाही धावच नाहीये कारण का एकारीच फक्त क्रीज सोडली ती. 40+ नियम आहे. दोन्ही बॅटरांनी क्रीज सोडली तर तुम्हाला धाव घेता येईल. त्यामुळे दोन्ही बॅटर सुरक्षित आहेत. 1च धाव मिळते. विकेट नसणारे.
षटक संपलंय. राजेशने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 6 धावा 2 षटकामध्ये फक्त 10 धावा. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. राजेशचा स्पेल आवडला असं एकदा टाळा होतो त्यासाठी, जबरदस्त गोलंदाजी. पिंट्या जोशी देखील टाळा वाजवत, कारण पिंट्या जोशीला माहिती ना मैदानावर गोलंदाजाला मेहनत किती करावी लागते. पिंट्या जोशी तुम्ही षटकात चौकार मारते, पण त्याच 6 धावा गोलंदाजाला थांबवावे लागतात. अंतिम षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता. संजय येतोय, संजय चौधरी येत आहेत. 31 धावा, अंतिम षटक. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला, सुभाषला आपण पाहू शकता. ऑन साइडला टर्न केला, टायमिंग चांगलं होत आहे. चेंडू चाललाय यावेळेला डीप स्क्वेअर लेग सी मार्शा बार. षटकार, पहिला विश्वसनीय षटकार बघायला मिळतोय. ओर पिच मिळाला, त्याला पाठवून दिलं यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून. काय फटका होता पिंट्या जोशी, नजरात होती, टायमिंग होती. यावेळेला केलं काय बॅटरने एक्झॅक्टली, गोलंदाजाच्या गतीचा फायदा घेतला आणि त्याला पाठवून दिला यावेळेला स्क्वेअर लेग सी मार्शा बार. एक दमदार षटकार बघायला मिळालाय. 37 धावा. पुणे शॉटॉपल्यांचा चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. वापसी केली आहे. 37 धावा. धाव पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला सुभाष. शॉटॉपल्यांचा चेंडू होता, गती खूप चांगली ती, गतीने इम्प्रेस केलाय. वेगळे चाहते आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि त्यांना माहिती आहे खेळ मैदानावरच खेळला जाईल. मैदान तुम्हाला हलवता येत नाही, सोसायट्यात तुम्हाला हलवता येत नाही, पण जे प्रेक्षक असतात ना, चांगले प्रेक्षक, ते कधीच क्रिकेटला तक्रार करणार नाहीयेत. त्यामुळे काका तुमच्या पूर्ण सोसायटीला आम्ही धन्यवाद देऊ. अंतिम चेंडू, ओ फटका चांगला, डाऊन डी ग्राउंड, मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. राजेश येतो यावेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट मिळतो का पाहायचंय, विकेट मिळाला असता इथे. 2 धावा पूर्ण केल्या तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 40 आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू आम्ही यानंतर. चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त लास्ट चेंडू. 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करू. मोहिली संघ जेवढ्या धावा होतील त्यामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करू. चला, सापाड आणि कोळेगावचे कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. ओ फटका यावेळेला पुन्हा एकदा चांगला आहे. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. राजेश येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. बघा बघा, इथे जर बॅटर बाद असेल तर 2 धावा कमी होतील, बॅटर जर बाद नसेल तर 3 धावा मिळतील. बघा जरा चेक करा. प्रकाश या, प्रकाश जरा चेक करा. तर का मॅनेजमेंट कमिटी येणं फार गरजेचं. पिंट्या जोशी आपण कधीच पाहत नाही मॉनिटरकडे. जो डिसिजन आयोजक देतील तो डिसिजन आम्हाला मान्य करावं. आपण तर पोहोचू तुमच्यापर्यंत. 40 झाल्या, धावा आम्ही ऍड केल्या नाहीयेत. 3 आहेत की बॅटर बाद आहे, बॅटर बाद आहे, बॅटर बाद आहे म्हणजे एकच धाव मिळणार आहे. 41 आणि मोहिली संघ 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय म्हणजे धावा झाल्या. आपण तर 43 चोळेगाव संघ किरण 41 झाल्या, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड, 43 झाल्या आणि 44 धावांचं लक्ष असणार आहे. बॅटर बाद आहे. गुड थ्रो म्हणजे की पिंट्या जोशी धावा झाल्यात आपण पॅनल्टीच्या ऍड करून 43-44चं लक्ष असणार आहे. काय जबरदस्त कामगिरी केली. 2 43 झाल्यात, 44चं लक्ष. तर टॉस देखील आपण करणार आहोत. चला, मोहिलीचे कॅप्टन आणि आपण तर सोळेगावचे कॅप्टन जर आपण मुख्य आयोजकांशी संपर्क साधा. चला, टॉससाठी या. सापाडचे कॅप्टन आणि कोळेगावचे कॅप्टन. बघा, इनिंग ब्रेकमध्ये येणं फार गरजेचं आहे. मॅच जसे सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद.
चला चेक. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बुद्धीची देवता बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा मुजरा करतो. आणि त्याचबरोबर या रागाई मातेच्या नावाने जी स्पर्धा आहे त्या रागाई मातेसमोर नतमस्तक होतो. स्वागत करतो सगळ्यांचं. जे रागाई चषक चिंचोड्याचा पाडा कुंभारगड पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम दिवस पहिला. आणि पहिल्या दिवसामध्ये हा पहिला सामना सुरू आहे मैदानामध्ये चोळेगाव आणि मोहिलीमध्ये. टॉस जिंकून चोळेगावने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं मोहिलीला बॅटिंगसाठी. मोहिलीने 41 धावा केल्या. 2 धावा पॅनल्टीच्या चोळेगावला लागलेल्या आहेत. टी शर्टचा जो नियम आहे तो या ठिकाणी त्यांनी तो नियम उल्लंघन केलं आहे. सापाड आणि कोळेगाव दोन्ही टीमने लवकरात लवकर टॉससाठी या. सापाड आणि कोळेगाव लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कोळेगावचे किशोर मात्रे हेमंत मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करून या आपण. तर सापाड कॅप्टनने लगेच या. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. टार्गेट 44 आहे. 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. चोळेगावच्या एका खेळाचा टी शर्ट जर आपण बघितलं तर वेगळ्या रंगाचा होता. आणि टी शर्ट आता प्रत्येक ठिकाणी स्पर्धा छोटी असो किंवा मोठी असू दे ड्रेसिंग कंपल्सरी. आणि 40+ मध्ये पिंट्या जोशी चेसिंग देखील कंपल्सरी आहे. कॉमेडी बॉक्समध्ये बाळू पाटील यांना आपण ऐकलं. पण आज पिंट्या जोशी स्कोरच्या भूमिकेत आहे. आणि पिंट्या जोशी जिधर कम उधर हम अशी पिंट्या जोशीची भूमिका राहिलेली आहे. यंदा पिंट्याने मनावर घेतलेली आहे. खूप वर्षापासून तो बोलत होता की मला कॉमेडी करायची आहे. आम्हाला असं वाटलं की तो मस्करी करतोय गंमत करतोय. आम्ही म्हटलं की जर सिरियस असेल तर ये. पण एका दिवसात एका वर्षात काही तो मोठा कॉमेंटेटर होणार नाही. अजून आम्हालाही 13-14 वर्ष झालेत. पण अजूनही आम्हीही भरपूर शिकतोय. टॉस होतोय आणि बाळू पाटील त्या ठिकाणी नक्कीच टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील. तर हॅलो हॅलो किशोर मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ता पण टॉस करायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. फक्त तुमच्याकडे हाईट प्रॅक्टिससाठी एक रिव्ह्यू असणार आहे. तो बॅटरने घ्यायचा आहे. अन्यथा जो ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देईल तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. टॉस केला जातोय. हळू हळू टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस केला जातोय. सामना देखील सुरू आहे. टॉस जिंकला आपण. तर सापाड संघाने डिसिजन पेंडिंग आहे. रोह्या मैदानाकडे नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी बघूया कोणाच्या बाजूने लागलाय. बाळू पाटीलला मला माहिती देतील. पण आपण जाऊया मैदानाकडे. तर सापाडने जिंकलाय टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. पेंडिंग आहे पण 99.9 फिल्डिंगच घेणार यात शंका नाही आहे. बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी आपण बघतोय. सुभाष स्ट्राईकला. बॅट्समन त्या ठिकाणी राजेश. टार्गेट आहे एकूण 44 धावांचं. सुभाष तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑन वर एक फिल्डर मिड विकेटला सरकतायत. तोपर्यंत 2 धावा इथून मिळत आहेत. आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 5. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा 40+ क्रिकेट सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. दिवसेंदिवस दरवर्षी आपण बघतोय एकापेक्षा एक स्पर्धा एकाहून एक रेकॉर्ड 40+ क्रिकेटमध्ये होताना आपण बघतोय.
लेग स्टंपवरती हा चेंडू आपण बघताय त्या ठिकाणी अंपायर आम्हाला सांगताय आता वाईट बॉल आहे. अंपायरच्या भूमिकेत आपण बघतायत संदीप बाणे आहेत, दशरथ सोरकादे आहेत. अत्यंत दोन्ही अंपायर नामांकित आहेत. एक आडिवलीसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आजही 40+ आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला दशरथ सोरकादे हे देखील अत्यंत चांगले अंपायर आहे. भरपूर वर्ष हे देखील दावडीसाठी क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे तो अनुभव त्यांना या फील्डमध्ये उपयोगी पडतो. ऑल आउट केलाय समोर फील्ड त्या ठिकाणी वाईड लॉंग ऑन वरनं लॉंग चेंडू दोघांच्या मधून गेला सीमा पार येतो चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपल करतो बघतो आपण 10 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 44 धावांचं. 8.80 धावांची आवश्यक गती विजयासाठी हवी आहे. बॅटिंग करताना मोहिलीने 41 केल्या. मोहिली हा संघ आपला टिटवाळा परिसरातील संघ आहे जिथे मोहिली, बल्याणी, मानिवली ही गावं अगदी शेजारी शेजारी आहेत. कट करतायत चेंडू बॅकवर्ड पॉइंटला गेला. फील्ड त्या ठिकाणी मागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. एक धाव घोषित आहे. संतोष दादा शिंगोले यांचा संघ आपण बघतायत मोहिली. पण या सगळ्या संघांचं भावपाडी मी नेहमी कौतुक करतो. मोहिली असेल, मानिवली खरं तर 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्या संघटनेमध्ये आहेत. तिथे कुठली संघटना ऍक्टिव्ह नाही आहे 40+ची. पण हे दोन्ही संघ पराभव होऊ दे काही होऊ दे तितका दूर येतात. विशेष म्हणजे क्रिकेटवरती या दोन्ही टीमचं विशेष प्रेम आहे. मोहिली असेल, मानिवली ट्रॉफी जर आपण बघितलं तर फारशा ट्रॉफी त्यांना मिळाल्या नाही आहे. पण स्पर्धा भरपूर खेळतात. मानिवली म्हटले की निलेश भाऊ शेलार जे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच त्या संघाला ते पुरस्कृत करतात. धावपलकावरती एकूण 11 धावा झाल्यात. टार्गेट आहे 44 धावांचं. अजूनही इथून 33 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लावा मित्रांनो. जरी 7 मॅचेस असतील जरी त्या 4ला संपल्या तरी हरकत नाही. पण कोणी मॅच विनाकारण वेळ वाया घालू नका. आणि 40+ वाले असं कधी करत नाही. आम्ही बघितलं फार कमी वेळा घडतं. प्लॅनिंग नेहमीच महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पिंट्या दिवशीसाठी रेल्वे ग्राउंड म्हणजे पिंट्याचं घरचं मैदानाची त्याचं अत्यंत जवळ. रेल्वे ग्राउंड म्हटलं की तुम्हाला इथे बॉलिंग करताना विचार करावा लागतो आणि त्यात ही खेळपट्टी मातीची मला वाटतं इथे वापरलेली आहे. ही इथली खेळपट्टी कॉन्क्रीटची खूप खतरनाक आहे. इथली या खेळपट्टीपेक्षा खतरनाक मी खेळपट्टी कॉन्क्रीटची कुठे बघितली नाही. 6 बॉल 4च्या मॅचेस 3च्या मॅचेस देखील. ओ हो आणखीन एक सिद्धूला मात्र घाई झाली आहे सामना संपवायची. बॅक टू बॅक 2 षटकार सिद्धूने ठोकलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्हाला पिंट्या सांगतायत आणि अजूनही 21 धावांची गरज विजयासाठी. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सिद्धू खूप सुंदर पद्धतीने चेंडू मिडल करतोय. त्याच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास दिसतोय. लेफ्ट हँडेड आहे आणि गोलंदाज शशिकांत मात्र आपण बघतोय की ओव्हर पिच गोलंदाज जे होते अगदी बॅटच्या समोर टाकतायत. जय रागाई चषक, रागाई देवीची कृपादृष्टी, कुंभारकर पाडा, चिचोडा पाडा या
आमच्या कारकिर्दीची सुरुवात जेव्हा झाली 2012-13ला, तेव्हा बाळू पाटील यांनी आम्हाला भरपूर मदत केली, भरपूर स्पर्धांमध्ये आम्हाला संधी दिली. आम्हाला गावही माहिती नव्हती. देसाई गाव त्यांनी दाखवलं, शिळगाव दाखवलं, भरपूर गावं त्यांनी आम्हाला दाखवली. क्रिकेटमुळे आज भरपूर गावांपर्यंत आपण पोहोचलो, जिल्ह्यांपर्यंत पोहोचलो. पण ज्यांनी आपल्याला सुरुवातीला मदत केली, सपोर्ट केला, त्याला विसरता कामा नये. या ठिकाणी पायचीच्या रूपाने फलंदाज राजेश त्या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला धक्का मैदानावरती लागतोय 25 वरती. ग्लोबल ते पैसे मिळायला लागले की मग खेळायची इच्छा कमी होते. तर हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. अगमतीचा विषय. तर संजय बाद होत आहे. तर भारत मात्रे कुंभारकर पाडाच्या ठिकाणी आल्यात. मी विनंती करेन ना दादांना, या आपण मंचावरती, आपलं स्वागत आहे. तर मंगेश काटे देखील त्या ठिकाणी आहेत. विनंती करेन कुंभारकर पाडा किंवा चिंचवडचा पाडातून कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ प्रतिष्ठित आला असाल मंचावरती, या नवापाडाचे या विभागातले किंवा ज्या संघाबरोबर जे संघ खेळत आहेत त्यांच्या समेत देखील कोणीही ज्येष्ठ व्यक्ती आले असतील प्रतिष्ठित, त्यांनीही मंचावरती या. आतिश चौधरी मैदानावरती न्यू बॅटर. तर सिद्धू त्या ठिकाणी मैदानावरती अजून आहे. आणि बघा 12th मॅन पाठवा प्लीज. चोळेगाव आयोजकांच्या सूचना आहेत. 12th मॅन असेल तर पाठवा, कारण आयोजक सांगतात, बाकी काही नाही. उगाच पॅनल्टी वगैरे लागली तर फुकट. या ना वर बसा ना दादा, आहे ना मस्त जागा, चांगली केली आपण. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर तयार केलं आमच्या आयोजकांनी, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चेंडू ऑनसाईडला अपील पुन्हा एकदा. पंच सांगतात हाईट फॅक्टर आहे. टप्पापट्टा चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. धावा धावफलकावरती बघतो आपण 25 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या होत्या पेंटे आम्हाला सांगतील. 11. या ओव्हरमध्ये 14 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकार आपण बघितले, त्यामध्ये चांगलं कमबॅक राहिलं. 19 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. रिक्वायर्ड 6.33. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये चहा घेऊन आलेत बाळू पाटील. ते चहा नको सध्या, आता ऊन वाढत चाललं त्यामुळे चहा प्यायला सगळेजण थोडं कंटाळा करतात. तर बघा मगाशी मी उल्लेख केला, पुन्हा एकदा करतो. चिंचवड्याचा पाडा, कुंभारकर पाडा, नवा पाडा किंवा जे संघ खेळतात त्यांच्याबरोबर कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी त्या गावातील आला असाल तर या प्लीज. आपल्याला इन्व्हाइट करण्याची गरज नाही. ही स्पर्धा आपली आहे. तुमची जागा आमच्या मनामध्ये या व्यासपीठावरती आहे, त्यामुळे प्लीज आपण मंचावरती या. आडव्या बॅटने खेचल्यास क्युअर ऑफ द विकेट. फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एक धाव मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने आपण बघितलं धावा धावफलकावरती 26. इंडिया खूप चांगलं स्कोरिंग करत आहे. आता माईक शिटी मारते, थोडीशी काळजी घ्या. आणि आवाज वाढवण्यापेक्षा आवाज जर शिटी मारत असेल तर तो कमी असलेला बरा. तर डाव्या बाजूला जे बघा ती गाडी रस्त्यावरती लावली आहे, तिचं मिरर प्लीज थोडंसं डाऊन करा, कारण सूर्याची किरणं. आमचे ते पाण्याची बादली घेऊन चालले, त्यांना बघा सूचना आहे. ते गाडीवर राहुल थोडं मिरर खाली करा, कारण सूर्याची किरणं पडत आहेत आणि त्यामुळे डोळ्यावरती येत आहेत ते. प्लीज या दरम्यान आपण बघा डाव्या बाजूला जी स्कूटर आहे रोडवर, कोणी जरी असेल तिथे प्लीज तो मिरर थोडा डाऊन करा, विपरीत दिशेला करा. 28 धावा झालेत. तर मैदान अत्यंत सुंदर पद्धतीने हे मैदान, खरं तर प्रल्हादजी मात्रे जे मनसेचे आहेत त्यांनी या मैदानाला सुशोभीकरण करण्यासाठी
प्रचंड मेहनत घेतली. पूर्वी आम्ही बघायचो की इथे भरपूर कचरा अस्ताव्यस्त पडलेला असायचा, स्वच्छता फारशी नसायची. पण प्रल्हाद म्हात्रे किंवा या विभागातील जे काही कार्यकर्ते असतील, क्रिकेट शौकीन असतील, त्यांनी सगळ्यांनी या मैदानाला अत्यंत स्वच्छ ठेवण्याचा जो विडा उचललेला आहे. नक्कीच ओनली वन मॅन आर्मी. सामाजिक कार्यकर्ता कसा असतो, चेंडू हवेत पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावही सहजतेने पूर्ण होत आहेत. बाळू पाटील आपण अनेक चौकावरती बॅनर बघतो की एखाद्या माणसाचा फोटो असतो आणि खाली समाजसेवक लिहिलं असतं. खरं तर समाजसेवेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे, पण खरा समाजसेवक कोण असेल तर प्रल्हादजी म्हात्रे. कारण या व्यक्तीने फक्त क्रिकेटसाठी योगदान नाही आहे, कोणी गरीब माणूस असू दे, विद्यार्थी असू दे, त्याचा शिक्षणाचा खर्च असू दे किंवा एखाद्याची शस्त्रक्रिया करायची असेल, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रल्हाद म्हात्रे हे एकमेव नाव घेतलं जातं. लग्न कार्यासाठी देखील गरिबाला मदत करत आहेत. म्हणजे प्रत्येक समस्या अनेक आहेत, पण तोडगा मात्र एकच, उत्तर मात्र एकच, प्रल्हादजी म्हात्रे. धावफल केवळ एकूण 30, 14ची गरज आहे विजयासाठी. मला आठवतं नवापाडा टीम जेव्हा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये क्वालिफाय झाली होती आणि 1,25,000 दिले होते आणि समालोचकांवरती त्यांचं नेहमी प्रेम राहिलेलं आहे. यावेळेस मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान, तिथे आहेत माणसं आहेत आपली, कुणावरही अन्याय होणार नाही, काळजी घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती एकूण धावा झाल्या 33, 11ची गरज आहे. मोहिली 40+ मैदानावरती खेळतोय, वेळेवरती आले मोहिलीवाले, खरोखर कौतुक करेन, मी आभार व्यक्त करेन. तर बॉल त्या ठिकाणी आलेला आहे. या मैदानावरती काही लिमिटेशन आहे, डिक्लेअर झोन आहेत, पण शेवटी आता मैदानात नाही राहिली, त्यामुळे हेच मैदान आपल्यासाठी लॉर्ड्सचं मैदान आहे, हेच मैदान आपल्यासाठी मेलबॉर्न आहे, हेच वानखेडे आहे. वाईट बॉलचा इशारा. डोंबिवली ईस्टमध्ये तर मैदाना जागा असून तयार होत नाही, डोंबिवली पश्चिमेचा तर भीषण प्रश्न आहे. एक ग्राउंड, मोठं ग्राउंड पूर्ण या विभागासाठी व्हायला हवं. या ठिकाणी चेंडू मागे गेलाय, तर धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले 34, 10ची गरज आहे 12 बॉलमध्ये. सिद्धूला थोडंसं शांत गेले बघा, सिद्धूने खूप जबरदस्त बॅटिंग केली होती. 2 षटकार ठोकल्यानंतर आपण बघितलं 2 सिंगल त्या ठिकाणी आलेले आहेत. असं वाटलं होतं की सिद्धू लवकर ही मॅच संपवेल आणि त्याचा इरादा आपण बघितला, पण बॉलिंग ही चांगली झाली. साई शेलार यांचा कॉल पिंट्या जोशी यांना आलेले आहेत, स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. साई शेलार यांनी पिंट्याला कॉल दिलाय कॉमेडीचा परवा, म्हणजे पिंट्या जोशीने हळूहळू आता 2-3 दुकानं बंद करणार. तर विजयासाठी 10ची गरज आहे. बॅट घेऊन चाललेत राजेश मैदानावरती. हॅलो विनोद, काही सन्मानित आम्ही करतोय. किशोर म्हात्रे कोळेगाव यांचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. किशोर म्हात्रेंना विनंती करतो, या आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. शरद म्हात्रेंना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. स्पर्धेची गोड आठवण आणि मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. किशोर म्हात्रे कोळेगाव यांना सन्मानित केलं होतं. खूप खूप धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत विनोद पाटील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. सुंदर आमचे या ठिकाणी गणेशजी रेवडीकर आहेत, रेवणकर माफ करा. तर बाळू पाटील यांनी ते नाव घेतलं म्हणून मी ते लिहिलं रेवणकर. कोकणातले मालवणचे आहेत. कर लागलं की बऱ्याचदा आपण म्हणतो की कोकणातले आहेत, कोकणात आहेत. नाही बाळू पाटील तरी पण ठीक आहे आवाज. काही ठिकाणी दुनियाचे मशीन असतात पण आवाज आपला जात नाही मैदानात. आताच मी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई इथे एक स्पर्धा केली. इकडे 6 बेस होते, बाजूला 6 होते, पण तरी आवाज आमचा मैदानात जात नव्हता.
त्यामुळे तुम्ही किती स्पीकर लावता काय लावता त्यापेक्षा तुम्ही आवाज कसा देताय. थर्ड अंपायरला रेफर केले रनआउटसाठी. बघूया चेक करूया. रिव्ह्यू आहे अंपायरचा रिव्ह्यू आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. आमचे दोन अंपायर त्या ठिकाणी काम करतायत आणि दोन्ही अनुभवी आहेत. बघा प्रामाणिकपणे चांगलं काम करा. लोक बोलावणार तुम्हाला पण अंपायर पेशा अत्यंत रिस्की जॉब आहे. नॉट आउट आहेत. अंपायरला भरपूर भरपूर टेन्शन असतं. कॉमेंटेटर एक वेळ आम्ही सॉरी म्हणून मोकळा होता पण अंपायरला काही सेकंडमध्ये मैदानावरती निर्णय घ्यावा लागतो. एखादा डिसिजन चुकला की त्याचा खूप गाजावाजा केला जातो. चेंडू कट करतायत तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 38 धावा झाल्या. 6 धावांची गरज आहे. तर जेवणाची उत्तम सोय 40+ म्हटलं की सगळ्यांना जेवायला म्हणजे खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर खेळाडूंनी सगळ्यांसाठी आहे का? सगळ्यांसाठी आहे. तर या नक्कीच जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. तर दशरथ पाटील करावे गावचे यांचा फोन आलेला आहे आणि त्यांनी दशरथ पाटील यांचा कॉल कॉमेडी किंग यांनी बघितलं लावलं की म्हणाले की खूप सुंदर आवाज येतोय यूट्यूबला आणि शुभेच्छा दिल्यात. 40+ क्रिकेटची अत्यंत सुंदर स्पर्धा. तर गणेश भोईर चिंचुडाचा पाडा यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. हॅरी त्या ठिकाणी आहेत आणि हॅरीला कोण ओळखत नाही. खरं तर एक काळ होता हॅरीने ओपनचं क्रिकेट गाजवलं. हॅरी असतील बरेचसे नवनाथ म्हात्रे असतील या सगळ्यांनी डोंबिवली पश्चिमेमध्ये ग्रामीण क्रिकेट फार कमी पूर्वी व्हायचं. सगळेजण ओपन क्रिकेट खेळायचे. JBCC एकता NYCC म्हात्रे बंधू रोहिणी सदिच्छा आणि एकता म्हटलं की मला शंतनू सूर्यवंशीची आठवण येते. कछवाची आठवण येते. गणेशची धावा फलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 39. 5 धावांची गरज आहे. डोंबिवलीचं सिटी क्रिकेट पूर्वी भरपूर प्रसिद्ध होतं पण सध्या सिटी क्रिकेट जर आपण बघितलं ग्रामीणचेच खेळाडू आता सिटी क्रिकेटही गाजवत आहेत. बघा आमचे जे सदस्य आहेत स्वयंसेवक आपण नाही म्हणणार त्यांना आपले सदस्य आहेत. नवनाथ दादा आहेत त्या ठिकाणी मारुती दादा आहेत. हे सगळेजण बघा जबाबदारीने त्या ठिकाणी काम करत आहेत. ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली तर स्पर्धा यशस्वी करता येते. कुठल्याही गोष्टीचा मोठेपणा अजिबात मनामध्ये बाळगायचा नसतो. मैदानावरती जेव्हा उतरता तेव्हा तुम्ही खेळाडू असता. तुम्ही कुठले काही उद्योगपती आहात म्हणून मैदानावरती उतरत नाही. तुम्ही खेळाडू म्हणून मैदानावरती उतरता. तुमच्याकडे किती पैसा आहे ते कोणी विचारतं. तुमच्याकडे क्रिकेट किती चांगलं आहे आणि तुम्ही आयोजन करत असताना तुम्ही किती मेहनत करता हे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं 15 जण असतात पण त्यातले 2-3 जण पुढाकार घेतात. बाकीचे 13-14 जण फक्त मजा बघत असतात. 40 धावा झालेली आहेत. 4 धावांची गरज. बॅटची चेंडू गेलाय मागे. 1 धाव त्या ठिकाणी आपण बघतो पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे एकूण 41. मॅच थोडीशी पिंड्यादोशी संत झाली. सिद्धूने जेव्हा 2 षटकार मारले आपल्याला वाटलं मॅच लवकर फिनिश होईल पण मी मोहिलीचं कौतुक करेन. त्यांनी होप सोडल्या नाही. त्यांनी फाईट दिली. त्यांनी विचार केला की सहजासहजी आम्ही जिंकून देणार नाही आणि बघा आता इक्वेशन 3ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 6 म्हणजे मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत आली. बघा या ठिकाणी जितू येत आहेत. स्वागत आहे जितू आपला. देवीचा वाडाची ही रन मशीन. 41 झाल्यात. 41 जितूने अक्षरशः हादरवून ठेवलं. जितूने काय बॅटिंग केलेली 40+ मध्ये. जितू असेल हरीश खेणे असतील साई म्हात्रे असतील. काय पाहिलं काय खेळाडू पाठवायचा मैदानात काहीतरी प्रश्न आहे. आणि बघा ऊन भरपूर आहे. पाणी हवा असेल मागून घ्या. कधीही मागा. असं नाही की 3 ओव्हरमध्येच मिळेल कारण ऊन वाढत झालं. आपण 40 ओलांडलेली काही जण 50 मध्येही पोहोचलेले आहेत.
तर 6 चेंडू 3 धावांची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, पण स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषकमध्ये 40+ मॅचेसला रेग्युलरच्या नियमांचं पालन केलं गेलं आहे. विकेट्स त्यानंतर आपण जर बघितलं बरेचसे नियम थोडेसे आपले वेगळे आहेत. 40+चे रेग्युलरचे थोडेसे वेगळे आहेत. काटे संघाने काय जबरदस्त कामगिरी केली. काटेही आज इनिएक्शनमध्ये स्वर्गीय रतनबाबा पाटील स्मृती चषकमध्ये दिवा आणि काटेही पहिली मॅच त्यांची लागली होती. इथेही ती मॅच आपल्याला बघायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका. ही मॅच मला वाटतं जरा जास्त लांबत गेलेली आहे, कारण 55 मिनटं झाल्यात. अंपायर बघा मोहिली, आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. विनाकारण अजिबात टाईमपास नको मित्रांनो, प्लीज. सूचना आम्हाला येत आहेत आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. 55 मिनटं म्हणजे बाळू पाटील मॅच खऱ्या अर्थाने एक मॅक्झिमम 50 मिनटं तरी संपायला पाहिजे. आणि ही मॅच तर लवकर संपायला हवी होती, पण थोडीशी लांबत चालली. एक धाव पूर्ण आणि बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्नही पूर्ण होतो आहे. 2 धावा येतात. धावांची बरोबरी झालेली, इक्वल झालेले आहे. आता केवळ एका धावेची गरज. यानंतर सापाड वर्सेस आपण कोळेगावला इनॅक्शनमध्ये बघा सापाडने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग होता, पण मला वाटतं फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. चेसिंग कंपल्सरी या ठिकाणी आपण बघतोय. चला वेळ नका जास्त घेऊ. एका धावेची गरज विजयासाठी. एज लागले आहेत. फिल्डर त्या ठिकाणी गेलेले आहेत, पण एकदा पूर्ण सामना जिंकले तो म्हणजे मैदानावरती आपण बघतायत सोळेगाव टीमने सक्सेसफुल चेसिंग आपण बघता. 44 धावा चेस केल्यात. त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा त्यांना पुढच्या मॅचसाठी. आपण शुभेच्छा देऊया मोहिलीलाही पुढच्या स्पर्धेसाठी. तर मोहिलीचे कॅप्टन आणि चोळेगावचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि सापाडचे कॅप्टननी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.